देशभक्तीची माळ घालून समाज कल्याणाचा टाळ वाजविणारा, खांद्यावर न्यायाची पताका घेऊन समतेच्या दिंडीद्वारे मानवतेच्या मंदिराकडे जाणारा महान आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ, पर्यावरणवादी, शिक्षणतज्ञ, गांधीवादी नेते सोनम वांगचुक साहेब हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर दिल्ली येथील जंतर मंतरवर उपोषणाला बसले आहेत. 18 दिवस झाले. त्याची दखल हे मनुवादी शासन घेत नाही आणि या मनुवादी शासनाला धडा शिकविण्यासाठी आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या अंबाजोगाई येथील माननीय श्री परमेश्वरजी गीते साहेब, जे स्वतः संपादक आहेत, पत्रकार आहेत, यांनी लाक्षणिक उपोषण आज सुरू केलेलं आहे. या दोघांच्याही उपोषणाला आणि या दोघांच्याही स्तुत्य उपक्रमाला माझा मनातून पाठिंबा आहे. आज एकूण देशभरामध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण क्षेत्राला घेऊन दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी उपोषण चालू आहे, ज्या उपोषणामध्ये प्रामुख्यानं वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन देशाच्या सैनिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि पर्यावरणासाठी सबंध आयुष्य झिजवणारे आणि एक रचनात्मक आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम करणारे सोनम वांगचुक आणि टिपके यांच्या आंदोलनामुळं ज्या मुख्य मागण्याला घेऊन हे आंदोलन होत आहे, त्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठीचं वातावरण सबंध देशभर चालू असताना, देश एका आशेनं बघत असताना, या लोकशाहीमधले 4 स्तंभ महत्त्वाचे जे माध्यम आहेत, हे माध्यम एका बाजूला या सगळ्या बाबीकडे दुर्लक्ष करतायत आणि आज अंबाजोगाईमध्ये मात्र एक अनोखी गोष्ट घडती आहे. सबंध देशभरामध्ये माध्यमांच्या प्रति जनतेमध्ये असंतोष असताना एका माध्यमाच्याच मध्ये काम करणारे परमेश्वर गीते हे स्वतः पत्रकार असून, स्वतः संपादक असून सुद्धा अशा या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अत्यंत संवेदनशीलपणे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि या शिक्षण क्षेत्र वाचवण्यासाठी आणि या शिक्षणासाठी जबाबदार असणाऱ्या प्रधान यांच्या राजीनाम्यासाठीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज या ठिकाणी अंबाजोगाईसारख्या सुसंस्कृत शहरामध्ये त्यांनी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू केलेलं आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षाची, वेगवेगळ्या क्षेत्रामधली लोक आज मोठ्या संख्येनं पाठिंबा देत आहेत आणि या आंदोलनाची व्याप्ती वेगवेगळ्या पातळीवरती होत आहे. याचाच भाग म्हणून या उपोषणाची दखल नक्की सरकार आणि माध्यमं घेतील एवढीच अपेक्षा आम्ही करतो आहे. धन्यवाद.